स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्याला भीती घातल्या गेलेली असते की दक्षिण दिशा ही खूप वाईट आहे. दक्षिण दिशेत कुठलंही काम केल्याने ते वाईटच होतं, कारण ती यक्षाची किंवा त्याचबरोबर यमाची आणि त्याचबरोबर पित्रांची दिशा मानली जाते. त्यामुळे दक्षिण दिशा ही वाईट, दक्षिण हे वाईट. पण तुम्हाला एक माहिती आहे का की दक्षिण भारत असू दे, त्याचबरोबर साऊथ बॉम्बे असू दे, साऊथ दिल्ली असू दे, किंवा कुठल्याही एरियातला साऊथ भाग बघा तुम्ही, कोणत्याही एरियातला कुठल्याही एरियाचा साऊथ भाग म्हणजे दक्षिण भाग बघा, तो गडगंज आणि श्रीमंत असतो. त्यामुळे दक्षिण दिशा ही श्रीमंतांची दिशा मानली जाते. बऱ्याच गोष्टी ज्या असतात ना, ते श्रीमंतांची दिशा किंवा श्रीमंतांचं वास्तव्य त्या दिशेत बघितलं जातं. तुम्ही जर का त्या एरियातली लोकं बघितली ना, की ती अगदी टॉपची लेवलची लोकं असतात जी तिथे राहत असतात. त्यामुळे दक्षिण हे कायम श्रीमंतांचं घर किंवा कायम श्रीमंतांची दिशा अशी मानल्या गेलेली आहे. आता तुम्ही म्हणाल, मग ताई आम्ही कसं करायचं? त्यासाठी एक खूप सुंदर असा उपाय सांगणार आहे. अगदी सुंदर उपाय, वास्तुशास्त्रातला उपाय आहे. यासाठी काय करायचं आहे ना, दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा ही तुमच्या घरातली थोडी वरती उंच जड हवी, म्हणजे थोडी उंच हवी आणि जड हवी. उत्तर आणि पूर्वपेक्षा, म्हणजे उत्तर आणि पूर्व हे हलके असावे, जडपणा तिथे नसावा. पण पश्चिम आणि दक्षिण हे थोडं जड असावं, तिथे जड तत्व घालावं, जड गोष्टी तिथे ठेवाव्या. नैऋत्याला तर आपण जड ठेवतोच, पण त्याचबरोबर थोडं दक्षिण आणि थोडं पश्चिम या ठिकाणी थोडं जड वस्तू ठेवल्याने, आपल्या घराला थोडा उंचवटा आणल्याने काय होतं की त्यामध्ये भार तयार होतो. आणि त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार हे मांडलं गेलेलं आहे की दक्षिण दिशा जर का तुमची ओपन असेल किंवा दक्षिण दिशा थोडीशी जर का भरगच्च असेल, त्याचबरोबर पश्चिमेची त्याला जोड असेल, तर नक्कीच आपल्याला भरपूर धनलाभ होतो. श्री स्वामी समर्थ.